करताय, ताकद लावताय आणि डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी जे पक्षातनं बाहेर गेले अशा लोकांनाही पुन्हा सामावून घेणं, सोबत घेण्याचा प्रयत्न. तुम्हाला जर तुमच्याशी तशी चर्चा झाली, अशी फक्त चर्चा आहे, खरं खोटं काय तुम्हाला माहित असतं? चर्चा नाही. विनोदजी तावडेंनी 2-3 वेळा, एक वेळ तर असं स्पष्टच म्हटलं होतं की एकनाथ खडसे आमच्याकडे आले तर आम्हाला अधिक आनंद होईल. हे त्यांचं स्टेटमेंट होतं, माझं नव्हतं. भारतीय जनता पार्टी 40-42 वर्ष मी काम केल्यानंतर माझ्या अनेक सहानुभूतीदार भारतीय जनता पार्टीमध्ये वरिष्ठ पातळीवर आहे. त्याचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट माझ्याशी आहे. अशा लोकांना असं वाटतं की जर आपल्याला काही लोकसभेच्या जागा मजबूत करायच्या असतील किंवा विधानसभेच्या जागा आणखी मजबूत करायच्या असतील तर काही प्रभावी माणसं आपल्याबरोबर जोडले पाहिजे असं त्यांना वाटतं. आणि त्यामुळे स्वाभाविक मला जरी असं मी वाटलं तुम्हाला की काही समाजामधले चांगले प्रभावी माणसं आपल्या जळगाव लोकसभेसाठी मला भेटले, तसं त्यांची अपेक्षा असेल किंवा इच्छा असेल त्या ठिकाणी तर असं वाटतं त्यांना. पण मी तर काही आपली काही मनस्थिती नाही आहे अशात, कारण मला खूपच छळून राहिले आजही. अँटी करप्शनच्या कालात चौकशी आपल्या तारीख झाली, जामीन घेतला मी आता काल. सन्मानपूर्वक जर तुम्हाला बोलू जेलमध्ये टाकल्यावर आणखी काय सन्मान राहिला. ईडीचा जामीन घेऊन आलो, आता एसीबीचा जामीन घेतला. पण एक असं पण बोललं जातं की भाजपमध्ये गेलं का सगळा त्रास संपतो. हा, हे तर गोष्ट खरी आहे. ते मी म्हटलं जात नाही, ते म्हटलं नाही जात, ते वस्तुस्थिती तुमच्या नजरेसमोर आहे की ज्यांच्यावर ईडीची कार्यवाही झाली किंवा ज्यांना नोटीस आल्या किंवा ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले किंवा ज्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्यावर केले अजितदादा सारख्यांवर, ते सगळे भाजपमध्ये गेल्यानंतर ते स्वच्छ झाले हे तुम्ही पाहत आहात. त्यामुळे या ठिकाणी असं म्हणतात असा विषयच नाही. भाजपकडे असं एक वॉशिंग मशीन आहे की असे सगळे करप्टेड माणसं, भ्रष्टाचारी माणसं, ईडीवाले माणसं त्यांच्याकडे गेले की ते प्रामाणिक होऊन बाहेर येतात. हे आपण पाहिलेलं आहे. आता अशा स्थितीमध्ये एक उदाहरण नाही आहे. महाराष्ट्रामध्ये असे 30-40-50 उदाहरण मी सांगू शकतो की भाजपमध्ये गेले आणि सुटले एकदाचे. म्हणजे ईडीला नुसती तक्रार आली म्हणून आम्ही चौकशी करतो रोहितदादा पवारांची, तसे ईडीकडे अनेक तक्रारी आहे ना, त्याची गावाने चौकशी. ईडीकडे याच भाजपवाल्यांच्या अनेक तक्रारी आहेत, त्या तक्रारींची चौकशी का होत? गिरीश महाजनांची ईडीकडे एक तक्रार का होत नाही चौकशी? कारण गिरीश महाजनांची तक्रार एका जामण्याच्या व्यापाऱ्याने केलेली आहे असं मला त्यांनी सांगितलं. त्यामध्ये गिरीश महाजनांच्या सगळ्या प्रॉपर्ट्याचा उल्लेख त्यांनी केला आहे, बेनामी प्रॉपर्ट्यांचा उल्लेख केलेला आहे किंवा यांच्याकडे आली कुठून एवढी प्रॉपर्टी. ही तर वस्तुस्थिती आहे की गिरीश भाऊ एका पेन्शनर शिक्षकाचे काय म्हणतात त्याला सुपुत्र आहे. मग हे सुपुत्र असताना एवढे हजारो कोटीची मालमत्ता आली कुठून? हा तर माझा प्रश्न आहे की नाही. जसं माझ्या मालमत्तेची 3 वेळा चौकशी केली, इन्कम टॅक्सने केली पूर्णतः. म्हणजे इन्कम टॅक्सने माझी चौकशी 1 वर्षभर केली. माझ्या सीएला बोलव, बायकोला बोलव, मला बोलव, कागदपत्र बोलव, मला स्वतः 2 वेळा बोलवलं, घरावर आले, घरातलं तर कागदपत्र तपासले, सगळं पाहिजे फार्म हाऊसला. पण त्यांना काही मिळालं नाही. जे आहे ते वडलं पाहिजे. अँटी करप्शनने माझी चौकशी वर्षभराच्या वर केली, 14 महिने केली. विशेष अधिकारी नेमून केली DYSP. आणि त्यांनी पूर्ण चौकशी केली. प्रॉपर्टी कुठून आली, जुनी होती का, तुमचे खाते किती आहे, तुम्ही काय केले, हे सगळी चौकशी केली. पण त्यात काही तथ्य आढळलं नाही. नंतर ईडीची चौकशी झाली, इन्कम टॅक्सची चौकशी झाली, अँटी करप्शनची चौकशी झाली. 3 वेळा माझ्या प्रॉपर्टीची चौकशी झाली तक्रारीवरून की याच्याकडे प्रॉपर्टी जास्त आहे. दमनियानं तक्रार केली होती, अन्याने तक्रार केली.
मी म्हटलं होते बाबा असेल तर तुम्ही चौकशी करा, मी मोकळा आहे असं मी खुलं अनेक वेळा सांगितलं. तर चौकशी करा, जे तथ्य येईल मी बघायला तयार आहे. मग तसं गिरीश भाऊंनी म्हणावं, जसे नाथाभाऊची 3 वेळा चौकशी इन्कम टॅक्स अँटी करप्शन ईडीने केली, तरी मी चौकशीला सामोरं जायला आहे. माझी प्रॉपर्टी कुठून आले मी सांगायला तयार आहे. असं गिरीश भाऊंना आव्हान आहे माझं. जसं मी सांगतोय की माझी चौकशी झाली ना, माझी झाली, बायकोची झाली, रोहिणी ताईची झाली, रोहिणी ताईला ईडीची नोटीस, माझ्या जावयाला जेलमध्ये टाकणं, हे सगळे उपद्रव तुम्ही करून टाकलेत ना. काय निघालं त्याच्यामधून? काय नाही. छळण्यासाठी हे होतं. तेव्हा भाजपकडे अशी एक मशीन आहे वाशिम की नाथाभाऊ जर उद्या भाजपमध्ये गेला स्वच्छ होणार.